राम राम शेतकरी मित्र, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्रे. मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आहो, दुसऱ्या कोणाच्या नाही, काही नाही. आणि मित्र हो, पहिले आता अतिरिक्त पाऊस भरपूर झाला नांदेड जिल्ह्यामध्ये, त्यामुळं 2 महिने सतत बरसात असल्यामुळं माल काय झाडाला भरपूर लागलेला नाही आहे. लई कमी प्रमाणात माल लागले, पूर्ण माल गळून गेले. पण थोडंफार आपल्या झाडाला बोंडं लागलेले आहेत, जे 25-30 अशा पद्धतीने बोंडं लागले. पण आता मित्रो, मी आता काल पूर्ण शेंडे खुडणी केली. शेंडा खालून खुडला, वरून नाही खुडला. शेंडे खुडणी जराशी खालून करावं लागते, वरून नाही जमत. तर ह्या पद्धतीने शेंडे खुडणी केली. खालून केल्यामुळे हे फांद्या वाढतात. नाही तर इथं वरच केला असतं तर इथून एक शेंडा तयार झाला असता, ती पुन्हा अजून त्याची ग्रोथ झाली असते. आपण आता ग्रोथ थांबवावं लागते, वाढ थांबवणं गरजेचं आहे. आणि हे फांद्या वाढतात. मित्रो, हे राशी 779 779 राशी हे बॅग एक नंबर रिझल्ट देते. मी जवळपास 10-15 वर्षापासून हेच बॅग लावतो. शेंडे खुडल्यानंतर चांगला लाग लागते. मित्रो, या फांद्याला आता जवळ कॅमेरा नाही माझा, कसं युतीच्या काडीला अडकवला आणि तुम्हाला बोलायलो. माझ्याकडे स्टँड नाही, काय नाही, कोणी कॅमेरामॅन नाही, काय नाही. तर तुम्ही ह्याला माल पाहू शकता मित्रो. तुम्हाला दिसणार नाही, कॅमेरा जवळ करावं. आपला साधा मोबाईल आहे. एका फांदीला जवळपास 3-3 बोंडं पकडून चालू. तर 10 फांद्या आहेत, 30 बोंडं आरामशीर लागलेले आहेत. 30 बोंडं 100% लागलेले आहेत. अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं माल चालू आहे. आणि मी जवळपास 3 वेळा खत दिलं. मी काय कोणते भेसळ टाकत नाही, काय नाही. युरिया आणि 20-20-0 हे 2 मिसळून टाकले. बोंडाची साईज पण चांगली आहे, असे काय लहान बोंड नाहीत. आणि या महागाईमुळं खर्च परवडत नाही, आपल्या शेतकऱ्याला नाही परवडत. मी शेतकऱ्याचे भाव, मी शेतकरी असल्यामुळं मला अनुभव आहे की वाढत्या खताचे भाव आपल्याला पुरवत नाही. आणि असं अतिवृष्टी, त्याच्यामुळं आपल्याला काहीच परवडत नाही. त्यासाठी मित्रो, कमी खर्चात झाली पाहिजे शेती. आपल्या शेतीत काही शेणखत नाही, काय नाही, रासायन खतावरच आहे. आपल्याकडे ढोरं वासरं नाहीतच. थोडीशी शेती आहे, 2-4 एकर शेती आहे, तेवढ्यावरच आपलं करणं आहे. मित्रो, आता हे माल लागणार. मी जवळपास 3 वेळा खत टाकल्यामुळं टाईम टू टाईम थोडं थोडं दिलं. काय जास्त नाही, असं मुठीनं नाही टाकलं. 1 मूठ 4 झाडाला अशा हिशोबाने टाकलेला आहे. मित्र, माझ्या याला झाल्या 3 फवारण्या. आता उद्याला आता प्लॅन ग्रोथ रेग्युलेटरची एक फवारणी, थ्रिप्स आणि मावा तुडतुडे गेले पाहिजे अशा हिशोबाने आणलेले आहे. त्याचा उद्या मी तुम्हाला व्हिडिओ टाकेलच, काय आहे काय नाही ते. आणि बोंडाळीसाठी एक औषध आणलं आहे, ते उद्या मी व्हिडिओमध्ये बोलेल. मित्रो, जोपर्यंत आपण शेंडी खोडणी करणार नाही, या बॅगची 779 शेंडी खोडणी करणार नाही, तोपर्यंत हे जर झाड वाढत राहील तर माल खूप कमी लागते. त्यासाठी आपण शेंडे खोडणी करणं गरजेचं आहे. आता शेंडे खोडणी झाली, जवळपास याच वरेच जवळपास 25 ते 30 बोंड लागण्याची शक्यता आहे. आणि खालचे लागले ते लागले, 20, 25, 30 का आहे ते पाण्यानं गळून गेलं. पाण्यानं कुठंही बोंड लागत नाही. कोणी कितीही सांगू, हे केल्यानं लागते, ते केल्यानं लागते, काहीच होत नाही. पाणी अतिवृष्टी झाल्याच्या नंतर आणि सतत पाण्याच्या अभावामुळं ह्या गोष्टी घडणारच आहेत. त्याला कोणी रोखू शकत नाही. शेतीचा अनुभव तुम्ही घेता, आम्ही घेता. तुम्ही शेती करतो, आम्ही करतो. पण आपला जेवढा अनुभव आहे शेतीचा, तेवढा दुसऱ्याला नाही. कोणते औषधं मारले तरीही रुकत नाही, पाणी भरपूर राहिल्यावर थांबत नाही. त्यामुळं तुम्ही एक प्रयोग करून पहा या बॅगवर. शेंडे खोडणी करा. शेंडे खोडणी झाली की लगेच 2 दिवसात एक चांगली व्यवस्थिशीर फवारणी मारून पहा. जे कीटकनाशक जे जमल ते, जे रोग पाहून, पान तोडायचं, पानावरचा काय रोग आहे ते पाहायचा आणि त्यानुसार फवारणी करायची. फवारणी असं हेच घ्या तेच घ्या विषय नाही आहे. जे रोग आहेत, ज्या रोगावर जे औषधी चालते तेच औषधी घ्या आणि फवारणी करा. ठीक आहे मित्र, ठेवतो.